गुड आफ्टरनून. मी तुम्हाला आहे ना आज गुढीपाडव्याची ना आमटी करण्याची रेसिपी दाखवणार आहे. मी आता याच्यामध्ये काय केलं आहे, तेल टाकून घेतलं आहे, गॅस सुरू केला आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं ते बारीक करून घेतलं आहे. त्याला आपण फोडणी देऊ आधी. शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून घेतलं. त्याला फोडणी द्यायच्या आधी थोडं लाल होऊन द्यायचं. आणि हे आपण आहे ना थोडा गॅस कमी करून घ्यायचा म्हणजे करपणार नाही. त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, थोडी कणिक गव्हाच्या पिठाची आणि आपण जे पुरणाला तयार करतो ना पुरण डाळ, ती डाळ घेतली आमटीला. त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं, वाटण भाजून घ्यायचं आहे सगळं. आमटीला आपल्याला आहे ना थोडी कणिक आणि हरभऱ्याची डाळ ही ठेवली होती आमटीसाठी. तुम्ही कशा करताय ते आम्हाला पण कमेंट करून सांगा. त्याच्यात थोडं करपू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं. एक चमचा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आणि धना पावडर, आपल्याला चांगलं लाल भाजून द्यायचं वाटण. ते लाल भाजलं ना, भाजला आमटीला चांगली टेस्ट येते. ह्याच्यामध्ये आपण जी डाळ आधी टाकली होती ना पोळ्यांसाठी, त्याच्यामध्ये हे आपलं येळवणी म्हणतात बघा आमच्याकडं, डाळीतलं येळवणी, ते आता आमटीला टाकून घ्यायचं. येळवणी बघा अशा पद्धतीने आपली आमटी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे आपण परतून घेतलेलं आहे ना, परतून घेतलेलं वाटण आहे ना, त्याच्या आतमध्ये अशा गाठी तयार झाल्या का त्या आपल्याला पूर्णपणे असे फाटून घ्यायचे, चमच्याने घोटून घ्यायचं. हे अर्धे पातेलं येळून होतं डाळीचं, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. लय पातळ पण नाही करायची, लय घट्ट नाही करायची, मध्यम स्वरूपाची करायची.
भात तयार झाला आहे. भात करून घेतला आधी. भजे करून घेतलेत. आता बाकी कुरडई पापड तयार करून घेतले. कुरडई पापड तयार घेतलंय. काय होतंय, हवेने असं चिंबू नये म्हणून मी पिशवीमध्ये बांधून घेतलंय त्याला. तुमच्याकडे डब्बा असला तर डब्बा पण डब्यामध्ये ठेवू शकता. मी पिशवीत बांधून ठेवलंय. माझ्याकडे आहे डब्बा शिल्लक, पण ते काय होतं कधीतरी विसरून जातं खाण्यात. त्यामुळं मग ही पिशवी घेतली ना समोर, मग लक्षात राहते पटकन. अशा पद्धतीने आपली आमटी तयार करून झाली. आपण त्याच्यामध्ये नमक टाकलं होतं आधीच. येळवण्यामध्ये 1.5 चमचा येळवणी टाकून ठेवलं होतं आधीच. आपली आमटी ना एकदम अशी लाल जरत तरी भाजी तर करून झाली आमटी. आपल्याला त्यावर कोथिंबीर टाकायची. थोड्या वेळ ठेवायची 10 मिनटं. लगेच उतरून घ्यायची. पूर्ण स्वयंपाक तयार झाला. बाकी फक्त पोळ्या राहिल्या. आता पोळ्या पण लगेच करून घ्यायच्या. आता गुढीला नैवेद्य दाखवून झाला की लगेच जेवायला बसायचं. तुमच्याकडं कशी करताय आमटी ते आम्हाला पण कमेंट करून सांगा. आमच्या पद्धतीने आम्ही करून दाखवली. तुम्ही पण नक्कीच करून बघा. आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला मी शेवटचं सांगते, दिवस येतात दिवस जातात, वर्ष येतं वर्ष जातं, असंच प्रेम असू द्या बंधनाचं. आणि नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.